कर्मचारी बाबासाहेब मुख्यादल असं त्यांचं नाव आहे। त्यांचा या अपघातात मृत्यू झालेला आहे। 6 प्रवाशांचा लोकलच्या गर्दीने जीव घेतलाय, ज्यात एक जीआरपी कर्मचारी सुद्धा होते। बाबासाहेब मुख्यादल यांचा या मुंब्र्यातल्या लोकल दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे। मुंब्रा लोकल दुर्घटनेत एका जीआरपी कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय। बाबासाहेब मुख्यादल यांचा या मुंब्र्यातल्या लोकल दुर्घटनेत मृत्यू झालाय। आज मुंब्र्याच्या टर्निंगवर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या लोकलमधून जे दरवाजात उभं राहून प्रवास करणारे प्रवासी होते ते एकमेकांना आपटले, त्यातून काही प्रवासी खाली पडले, ज्यात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। लोकलच्या गर्दीने या प्रवाशांचा जीव घेतलेला आहे। लोकलच्या गर्दीमुळे या प्रवाशांचा मृत्यू झालाय, ज्यात एका जीआरपी कर्मचाऱ्याचाही समावेश होता। मुंब्रा लोकल दुर्घटनेत जीआरपी कर्मचारी विकी बाबासाहेब मुख्यादल यांचा मृत्यू झालेला आहे। जीआरपी कर्मचारी आहेत हे विकी मुख्यादल, त्यांचा या मुंब्र्यातल्या लोकल अपघातात मृत्यू झालाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, या मुंब्र्यातल्या दुर्घटनेत एका जीआरपी कर्मचाऱ्याचा मृत्यू, काय अधिकची माहिती? आपण पाहतो की सकाळी लोकलमधून पुष्पक एक्सप्रेसची धडक लागून काही पॅसेंजर पडलेले होते आणि जवळपास या प्रकरणामध्ये आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झालेला आहे। त्यापैकी एका जीआरपीच्या पोलीस कर्मचाऱ्याचा सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। मुंब्रा स्थानकाच्या अगदी जवळून ही लोकल जेव्हा सीएसएमटीच्या दिशेने येत होती तेव्हा पुष्पक एक्सप्रेसची धडक याला लागलेली होती आणि जे दरवाजामध्ये लटकून पॅसेंजर प्रवास करत होते त्यांना ही धडक लागल्यामुळे ते खाली पडले आणि त्यामध्ये एक मोठी दुर्घटना झालेली आहे आणि यामध्ये ठाणे जीआरपी मधल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। अजून सुद्धा काही पॅसेंजरची ओळख जी आहे ती पटवण्याचं काम सुरू आहे। रेल्वे प्रशासन त्या पातळीवरती काम करत आहे, पोलीस यंत्रणा सगळी काम करते आहे। मात्र यामध्ये एका लोहमार्ग पोलीस दलाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। मुंब्रा लोकल दुर्घटनेत एका जीआरपी कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे। विकी बाबासाहेब मुख्यादल यांचा या अपघातात मृत्यू झालाय। ठाणे जीआरपी मध्ये ते कार्यरत होते। मुंब्र्यात विरुद्ध दिशेने जाणाऱ्या या लोकलमधले प्रवासी एकमेकांना घासले गेले। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। बंगलोरचं प्रकरण आपण घेतलं, त्या आरसीबीच्या ह्याच्यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला। देशभरात त्याचा गाजाबाजा झाला, बोंबाम झाली। इथे रोज लोक मरतायत, त्याचा तुम्ही काय करणार आहात? ही जी काही मुलं आहेत ही तरुण मुलं आहेत, यातले अनेक जण तरुण मुलं आहेत, 26-25 वर्षाची मुलं आहेत, एक पोलीसवाला आहे। ह्या सगळ्यांचा जबाबदार कोण हा प्रश्न आमच्या समोर आहे आणि ह्याच्यावर मला असं वाटतंय की योग्य ती जर परिस्थितीवर नियंत्रण आणलं गेलं नाही तर भविष्यात अशा घटना सतत होत राहणार। असे मृत्यूचे तांडव तुम्हाला रोज पाहायला मिळणार। एकंदर 10 प्रवासी या ठिकाणी आणलेले आहेत। दुर्दैवी आहे की एक जो प्रवासी जो आहे रेल्वे जीआरएफ मधला, हा त्या व्यक्तीचं नाव आहे विकी मुख्यादल म्हणून। हा एक व्यक्ती ऑफ झालेला आहे, बाकी 9 ज्या व्यक्ती आहेत त्या जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहे। त्याच्यामधल्या 2 व्यक्ती ह्या सिरियस आहेत, 2 मुली आहेत त्या पण सिरियस आहेत। कळवा हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार चालू झाले।